पैसेच शिल्लक राहत नाहीत, मग करायचं काय अशी अनेकांची तक्रार असते. पैसे येतात भरपूर आणि त्याचबरोबर जातातही तसेच. आणि हातात काय तर राहत नाहीत आणि आपल्याला गरजेच्या आवश्यक असलेल्या गोष्टी करायला तेवढा पुरेसा पैसा हातात राहत नाहीये अशी अनेकांची तक्रार असते. सो याच तक्रारीवरती आधारित आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्ही कमेंट करून काही प्रश्न असतील तर या रिलेटेड प्रश्न विचारू शकताय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आज आता आपला टॉपिक घेतलाय आपण, तो आहे पैसे शिल्लक राहत नाहीत तर त्यावर काय काय करायचं. तर इथं मी दोन कॅटेगरी घेतोय किंवा दोन सब टॉपिक घेतोय. हा टॉपिक किंवा हा विषय हाताळताना त्यातला पहिला आहे ते म्हणजे पैसे शिल्लक राहत नाहीत तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, म्हणजे फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपले डिसिजन्स कसे आहेत ते समजून घेतलं पाहिजे. मग हे समजत असताना आपण कुठं कुठे इन्व्हेस्टमेंट करतो, कुठल्या असेट क्लासमध्ये करतो, किती करतो, कसे करतो, हे सगळ्याबरोबरच इन्फ्लेशन म्हणजेच महागाई म्हणजे काय आणि आपल्याला योग्य डिसिजन घेण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. मग ते सेव्हिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचबरोबर असेट म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, हा सगळा टॉपिक जो आहे या टॉपिकला पर्सनल फायनान्स असं म्हणतात. हा पर्सनल फायनान्स हा टॉपिक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो पर्सनल फायनान्सचा टॉपिक या चॅनलवरती मी शेअर करत नाहीये. मुद्दा म्हणून त्याच्यासाठी सेपरेट दुसरा चॅनल मी बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये भुजंगराव शेळके म्युच्युअल फंड्स या चॅनलच्या माध्यमातून मी तो सगळा कन्सेप्ट डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत असतोय. सो तुम्ही पहिला हा टॉपिक म्हणजेच पर्सनल फायनान्स रिलेटेड टॉपिक बद्दल तुम्हाला काहीच माहित नसेल किंवा थोडंसं जरी माहित असेल तरी सुद्धा त्या चॅनलच्या माध्यमातून मी जे वेगवेगळे कन्सेप्ट सांगतोय ते कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तरच कुठंतरी पैसेच हातात शिल्लक राहत नाहीयेत ह्या टॉपिकवरती तुम्ही चांगला रिझल्ट अनुभवू शकाल. म्हणजेच ते जर कन्सेप्ट समजले तर तुमच्या हातात पैसे शिल्लक राहायला लागतील. सो हा एक थोडासा डिटेल समजून घेण्यासारखा टॉपिक आहे आणि मी त्या सगळ्या फील्डमध्ये म्हणजेच जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट बद्दल NISM क्वालिफिकेशन असेल किंवा अजून बाकीचे काही रिक्वायर्ड सर्टिफिकेशन असेल ते माझ्याकडे असल्यामुळे मी ते डिटेलमध्ये तुम्हाला मी शेअर करू शकतो, सांगू शकतो. तुमचे जर काही पर्सनल क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता. सो आता या EFTच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती कशी ऍक्शन घ्यायची ते आता आपण डिटेल पाहणार आहोत. सो हे समजून घेत असताना माझी एक अट अशी आहे की थोडं तरी तुम्हाला ह्या रिलेटेड माहिती आहे असं मी गृहीत धरतो आणि मग आपण बिलीफ सिस्टीमवरती कसा अटॅक करायचा, बिलीफ सिस्टीमच्या माध्यमातून आपण आपल्या फायनान्शियल जो पैसा हातात राहत नाहीये त्याच्याबद्दल कसं काम करायचं, त्याच्यासाठी टॅपिंग कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. हा थोडस इन शॉर्ट रिव्हिजन करतो. काय तर पैसे शिल्लक राहत नाहीत हा टॉपिक समजून घ्यायला मित्रांनो फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, असेट्स, लायबिलिटीज वगैरे हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग होईल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, हे सगळं समजलेलं आहे आणि आपल्याला स्मूथली ऍक्शन घेता येत नाहीत, ह्यासाठी परत बिलीफ सिस्टीमवरती डोकावायचं आहे आणि टॅपिंगच्या माध्यमातून ते रिलीज करायचं आहे. आता आपण तेच पाहणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत टॅपिंग करायचं आहे. जे व्ह्युअर्स नवीन असतील ह्या चॅनलवरती त्यांना रिक्वेस्ट आहे की टॅपिंग हा कन्सेप्ट तुम्ही इतर सर्व ह्या चॅनलवरील बाकीचे व्हिडिओ पहा. तुमच्या लक्षात येईल की टॅपिंग काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा असतो ते. ठीक आहे. आता दुसरा टॉपिक असा आहे की आता मी एक स्क्रिप्टच्या माध्यमातून टॅपिंग करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत टॅपिंग करायचं आहे आणि हे टॅपिंग करत असताना तुम्हाला तुमच्या रिलेटेड जर काय थॉट प्रोसेस आठवली तर नक्की ते तुम्ही लगेच नोट डाऊन करा आणि त्या रिलेटेड तुम्ही स्वतःहून अधिकचं टॅपिंग करा सो दॅट तुम्हाला चांगले रिझल्ट्स येतील. ठीक आहे. चला तर मग आपण टॅपिंग करूया. सुरुवातीला कराटे चप्पन पासून. माझ्याकडे पैसा जर जास्त प्रमाणात आला तर काहीतरी अचानक काम निघते आणि तो पैसा लगेचच संपतो, शिल्लकच राहत नाही. असे खूप वेळा झाल्याने आता जास्तीचा पैसा यावा असे वाटले की लगेच मनामध्ये शंका निर्माण होते. या शंकेमुळे जास्तीचा पैसा कमवण्यासाठी मनापासून प्रयत्नच होत नाहीत माझ्याकडून. असे असले तरी मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो.
माझ्याकडे एक रकमी पैसा आला पण त्याचबरोबर लगेच गेला देखील, टिकला नाही, असे अनेक प्रसंग आठवतात. त्यामुळे आता एक रकमी पैसा आला की भीती वाटते. अशी भीती वाटत असली तरी मी माझ्यावर प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. पैसा हातात न टिकल्याचे असे अनेक प्रसंग आठवतात. आणि आता तर मनात शंकाच निर्माण झाली आहे, त्यामुळे तर आता जास्तीच्या पैशांसाठी मी पात्र नाही असे वाटते. असे असले तरी मी माझ्यावर प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. भुव्यांपासून चालू करायचं आहे. पैशांबाबत अनेक भूतकाळातील नको असलेल्या घटना आठवतात. मी पैसा चांगले कमवतो, पण नंतर असे काय होते की माझ्याकडे पैसा टिकतच नाही. याची माझ्या मनामध्ये भीतीच भरली आहे. श्रीमंतीचे आणि या भीतीचे एक नातेच मनामध्ये घट्ट झाले. त्यामुळे आता पैसा नकोच वाटायला लागला आहे. मग श्रीमंत व्हायचे की नाही? पैसा यावा असे खूप वाटते. आणि टिकत नसल्याने माझ्या पात्रतेबद्दल शंका निर्माण झाली आहे मनामध्ये. ही शंका घेऊन मी खूप दिवस झाले जगत आहे. आता बास झाले. याबाबत मी आता सावध झालो आहे. ही माझी शंका मी मुळापासून रिलीज करत आहे. ज्या ज्या शंका निर्माण करणाऱ्या घटना मला आठवतात त्या सर्व मी आता रिलीज करत आहे. यासाठी टॅपिंगचा पुरेपूर वापर करत आहे. जे घडले ते घडले. तो आता माझा भूतकाळ आहे. मला माझा भविष्यकाळ निर्माण करायला स्वतंत्र आहे. मी स्वतःला श्रीमंतीस तयार करत आहे. आजपर्यंत मी पैसा हाताळण्यामध्ये जे काही शिकलो त्याचा आता फायदाच करणार आहे. उत्पन्नाच्या नवीन संधीसाठी मी पात्र आहे. पैसा शिल्लक ठेवण्यास मी तयार आहे. मी पैसा शिल्लक ठेवत आहे. मी जास्त पैसा सांभाळण्यास तयार आहे. मी तयार आहे. मी तयार आहे. मी तयार आहे. जास्त पैसा सांभाळण्यास मी तयार आहे. मी तयार आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. असल्यास थोडंसं पाणी प्या आणि तुमचा काय अनुभव येतो हे तुम्ही नोटीस करा. मित्रांनो, परत एक छोटीशी तीच सूचना सांगतोय. इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, इन्फ्लेशन, असेट्स, लायबिलिटीज हे सगळं जर समजलं तरच खऱ्या अर्थानं तुम्हाला टॅपिंगला बूस्ट भेटणार आहे. केवळ टॅपिंग केलं आणि हे समजून नाही घेतलं तर रिझल्ट लवकर येणार नाहीयेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा आणि कीप टॅपिंग, स्टे हॅपी.